आणि हल्लाबोलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि या गाण्यावरती नाचण्याची संधी तमाम भारतीयांना आजच्या मॅच नंतर मिळो अशीच आपण आशा करूया। पवन देशपांडे आहेत, पूनम राऊत आपल्या बरोबर दोघं जण आहेत। पवन तुझ्याशी पहिल्यांदा मी गप्पा पण तिघेही मारणार आहोत खरं तर। पण या सगळ्यात आपण मगाशी बघितलं की कशा प्रकारे खऱ्या अर्थाने धसका घेतलेला ऑस्ट्रेलिया टीमनी शेन वॉर्नला पाचारण करावं लागलं, त्याच्याकडनं काही धडे घ्यावे लागलेले आहेत। अर्थात स्ट्रॅटेजीचा तो भाग आहे, मात्र त्याच्यातनं कुठेतरी भीती जी आहे ती स्पष्ट दिसते। हो, ऑस्ट्रेलियाला भीती आहे ती आहे स्पिनर्सची, कारण भारताचे स्पिनर्स त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात आणि स्पिनर्स खेळण्याची त्यांना एवढी सवय नाही आहे। अश्विन गेल्या काही सामन्यांमध्ये खूप चांगली बॉलिंग करतोय, जडेजा थोडासा मागे पुढे आहे, पण त्यालाही या सामन्यात सूर गवसेल अशी शक्यता आहे। आणि हे सिडनीचा ग्राउंडचा जर विचार केला तुम्ही तर सिडनीमध्ये साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्सनी 7 विकेट काढल्या होत्या, साऊथ आफ्रिकेच्या स्पिनर्सनी 7 विकेट काढल्या होत्या, 2 स्पिनर्सनी मिळून। तसेच 2 स्पिनर जर आपले चालले तर ऑस्ट्रेलियाची काही खैर नाही, हे त्यांनाही माहिती आहे, त्याच्यामुळेच त्यांनी शेन वॉर्नची मदत घेतली असणार आहे। राईट, खूप महत्त्वाचं आहे। आणि खरं तर आपले स्पिनर्स चालले तर मग त्यांची खैर नाही, तो म्हणालाच ती खरं आहे। पुन्हा सिडनीची जी खेळपट्टी आपल्याला माहिती आहे अतिशय पोषक आहे स्पिनर्ससाठी, आणि असं असताना या दोघांनाही आपल्या प्लेयर्सला चान्स आहे खूप मोठा। हो, म्हणता येईल की विकेट स्पिनसाठी चांगली आहे, पण आपल्याला टर्न करावा लागेल, बॉल मेहनत घ्यावी लागेल। पवन, ज्याप्रमाणे पूनम म्हणते की एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, मात्र त्यासाठी दोघांनाही तसा सूर गवसला असं म्हणता येईल? नाही, दोघांना सूर गवसलेला नाहीच आहे अजून। आपल्याकडे अश्विनला सूर गवसलेला आहे, तो पहिल्या सामन्यापासून चांगला बॉलिंग करतोय, पण जडेजाला कुठेतरी चांगली मेहनत घ्यावी लागणार आहे, त्याने घेतली असणार, दोन्हीकडून चांगल्या टिप्स, दोन्हीकडून मॉरल बूस्ट सुद्धा झालेला असणार त्याचं। फक्त तो जर खेळला आजच्या सामन्यात तर त्याला जर सूर गवसला तर सर जडेजा इज सर जडेजा, मग तो ऑस्ट्रेलियन आज त्यांना सगळ्यात मोठी संधी आहे, खरं सांगायचं खरी मोठी संधी आहे, करायला हवं दोघांनी। कारण कसं आहे की आधीच स्पिनरसाठी पोषक असलेली खेळपट्टी, आणि त्याच्यामुळे या दोघांवरती समजा या दोघांनी जर काढली मॅच तर खऱ्या अर्थानं आणखीन एक आपल्याकडे सुरेश रैना हा स्पिनर आहे, तो त्याचा जर धोनीने चांगला वापर केला तर विकेट टेकिंगला तो एक फायद्याचा ठरू शकतो। मॅक्सवेल हा असं म्हटलं जातं की मॅक्सवेलला स्पिन खूप चांगल्या प्रकारे खेळतो आणि फास्टर्सला खेळत नाही, पण त्याला जर काढायचं असेल तर फास्टर्सला लावून बाकीच्यांना स्पिनर्स थ्रू काढायचं, असा एक प्लॅन धोनीच्या मनात असणार आहे, अशी रणनीती असू शकते। राईट, पुन्हा सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जिकडे फास्टर्सला जास्त उतरवलं जातं तिथे कुठेतरी धोनी आज वेगळा प्रयोग देखील करू शकतो, थोडं लवकर स्पिनर्सला आणण्याची करायची शक्यता। मला असं वाटतं की तो पेसरने जरा, म्हणजे आपले पेसर्स पण चांगले टाकतायत, शामी आणि सपोज नाही नसेल मिळत यश आपल्या पेसर्सला तर कुठेतरी धोनी प्रयोग करू शकतो। हो, असं मला वाटतंय, कारण पॉवर प्ले नंतर तो अश्विनला आणू शकतो, आणि त्याच्यानंतर पण मला असं वाटतं की पेसरने जर आपल्या चांगली बॉलिंग करावीच लागेल, नो डाऊट, पण त्यांनी जर केली तर स्पिनरवरती दबाव चांगला येईल, कारण ह्याच्या आधी अश्विन आणि जडेजा यांची बॉलिंग चांगली का दिसली, कारण आपल्या पेसर्सने खूप चांगलं केलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त दबाव आला नाही। त्याच्यामुळे आपल्याला स्पिनरला जेवढं प्रेशर कमी देता येईल आणि त्यांच्यावर जेवढा दबाव कमी आणता येईल तेवढं बघावं लागेल धोनीला। तर मला असं वाटतं धोनी थोडा पेसर्सने ओव्हर्स काढेल, त्याच्यानंतर अश्विनला आणि जडेजाला तो आणू शकतो, आणि मधल्या ओव्हर्स काढायला जर तो रायनाला यूज करेल, रायना आहे, विराट कोहली तर त्याने टाकलीच नाहीये जास्त बॉलिंग, पण रायनाला तो यूज करू शकतो, कारण मधल्या ओव्हरही आपल्याला काढायच्या आहेत, त्याच्यामुळे अश्विनला तो इतक्या लवकरही आणणार नाही जेणेकरून त्याच्यावरती दबाव येईल। मधल्यावर अत्यंत महत्त्वाच्या, कारण ब्रीदिंग स्पेस जी समोरच्यांना मिळते त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, आणि बोलता येईल की पेसरने जर चांगली टाकली तर ऑब्व्हियस स्पिनरवरती जास्त प्रेशर येणार नाही, आणि आधीच्या मॅचेसमध्ये आपण इंडियन टीमने असंच केलेलं आहे, त्याच्यामुळे स्पिनरला तो लेटच आणेल, आणि
अश्विनला तो मागे पण ठेवू शकतो. मागेही ठेवू शकतो असं वाटतं तुला. पवन, तुला नेमकं काय वाटतं याविषयी? कदाचित प्रयोग म्हणून त्याला हा करायला लागेल. मी यासाठी म्हणतोय, समजा समोरची जोडी तुटतच नसेल पेसर्सनी, तर कदाचित असा प्रयोग होऊ शकतो. कारण फिरकीपटू काय करून जातील आपल्याला माहिती आहे. 4 बॉलमध्ये अख्खी मॅच फिरवून टाकतात. बरोबर आहे, पण आपल्या फास्टर्सला आपण कमी लेखून चालणार नाही. पहिली फिरकीपटू फिरकीसाठी हे अर्थात आपण जर तरच्या गोष्टी आहेत. समजा मी असं म्हटलं की पेसर्सला नाही शक्य झालं, फिरकी जर चालली नाही, पेसर जर चालले नाही, तर आपण फिरकीचा विचार करणार. दोन्हीची स्ट्रॅटेजी तयार असणार. पण पेसर समोर बाउन्सरचा मारा हा एक चांगला उपाय आहे. कारण जर तुम्ही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच बघितली असेल तर पाकिस्तानने बाउन्सर्स टाकून ऑस्ट्रेलियाला हैराण करून सोडलं होतं. आणि हा पहिल्या 15 ओव्हर आपले फास्टर तेच करतील. कारण हा बाउन्सरचा मारा जर केला तर ऑस्ट्रेलिया कुठेतरी भेदरल्यासारखी होईल आणि त्याचा नंतर स्पिनर्सला फायदा होईल. जर विकेट गेली नाही तर 10 ओव्हर नंतर अश्विनला 1-2 चेंज म्हणून आणू शकेल धोनी, असं मला वाटतं. त्याच्यामध्ये त्यात ब्रेक थ्रू मिळून जाईल. त्याच्यातून एखादा ब्रेक जरी मिळाला तर नंतर सगळं प्रेशर ऑस्ट्रेलियावर येऊन जाईल. राईट. आणि त्याचबरोबर आपण पेसर्स विषयी बोलतोय. मोहम्मद शामी तर आज चाललाच पाहिजे. प्रत्येकाची खरं तर क्रॉस फिंगर्स प्रत्येकाचे. तो चालला तर मात्र मग खूप मोठं ओपनिंगलाच हे होऊ शकेल. मोहम्मद शामीवर खूप मोठी मदार आहे, कारण तो आपली फास्टर्सची सगळी साईड सांभाळतोय आपल्याकडे. आणि त्याचा स्पीडही 140च्या पुढे चालू आहे सध्या. त्याला मोहित शर्माची जोड आहे, उमेश यादवची जोड आहे. हे तिघही फास्टर्स आपल्याला ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे जेरीस आणू शकतात. आणि त्यांना जर एकदा 3 पहिल्या विकेट या फास्टर्सने काढल्या तर मात्र आपल्याला स्पिनर्स चांगली साथ देतील. आणि स्पिनर्सने जर चांगल्या मधल्या विकेट मधल्या फळीतली उखडली, त्यांची मधली फळी उखडून काढली तर मात्र ऑस्ट्रेलियाची खैर नाही आणि टीम इंडियाचा विजय दूर नाही. राईट. मात्र आपल्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे जे ओपनिंग बॅट्समन्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. असं असताना या तिन्ही पेसर्सला कधी कधी वापर करून घ्यायचा खुबीनं, यासाठी थोडीशी रणनीती वेगळी आखावी लागणार. कारण धोनीची रणनीती तशी 3 पेसर बाबत तशी आहे, कारण तो चेंज करत राहतो. इकडच्या एंडनी चालला नाही तर तिकडच्या एंडनी लगेच तो ट्राय पण करतो दुसऱ्या पेसर्सला. त्यामुळे त्याची रणनीती अशी असतेच कायम की इकडून चालला नाही, समजा शमी इकडून चालला नाही तर शमीला 2-3 ओव्हर नंतर तिकडून चालून बघतो. मारला तरी तो काही बाजूला काढत नाही, पण तो पेसर घेतो. 15 ओव्हर नंतर तो स्पिनर आणायचा विचार करू शकेल, पण पेसरवर त्याचा सध्या तरी पहिल्या काही ओव्हर्स पेसर्सवरच काढेल तो. राईट. खूप महत्वाचं आहे. पूनम, या सगळ्यामध्ये जसं आता पवन म्हणाला खूप महत्वाचा पॉईंट आहे की अगदी 1-2 ओव्हर चाललं नाही तर लगेच काही तो बाजूला करत नाही. कुठेतरी विश्वास सातत्याने ठेवतो धोनी. ही खूप मोठी कला आहे खरं तर. एका कॅप्टनकडे हे असणं अत्यंत गरजेचं. कारण तू इंटरनॅशनल मॅचेस खेळतेस, कॅप्टन बरोबरचा हा जो एक ताळमेळ आहे हा खूप गरजेचा असतो. खरंच कॅप्टनचा सपोर्ट असणं आणि विश्वास असणं त्याला खूप महत्त्वाचं आहे टीमवरती. कारण तोच एक असतो की तो मला भरोसा देत असतो. त्याने जर होप सोडले तर पूर्ण अख्खी टीम डळमळू शकते. त्याच्यामुळे धोनी असं करत नाही, तो विश्वास ठेवतो, त्यांना समजावतो. आणि तसं पण आपले ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन असे आहेत की ते लोक जे स्ट्रॉंग बॉलर्स आहेत त्याच्यावरती जास्त अटॅक करतात. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की हो तसं होऊ शकतं. कारण आपण म्हणतो की जो म्हणजे थोडासा ढिला बॉलर आहे त्याच्यावरती अटॅक करू किंवा त्याच्यासाठी वेट करू. पण ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन मी आतापर्यंत बघितलेले आहेत की ते चांगल्या बॉलर्सवरती जास्त अटॅक करतात, म्हणजे जेणेकरून पूर्ण त्यांना डिस्टर्ब करून त्यांच्यावरतीच चढतात, बॉलर्सवरती चढतात. त्याच्यामुळे जसं म्हणतात की जर चालले नाहीत बॉलर्स तर तो स्पिनर्सला लवकर आणतो. असं नाहीये की तो विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने थोडे पार्ट टाइम बॉलर्स चालून तो नंतर थोड्या वेळाने आणतो त्यांना. धोनीच्या विश्वासाबद्दल सांगायचं झालं ना तर शमीने सांगितलं होतं की धोनी कधीच तू असं चुकीचं केलं, हे चुकीचं केलं, हे करायला पाहिजे होतं असं कधी सांगत नाही. त्याऐवजी तो उपाय सांगतो की हे टाकलं नाहीस तर पुढचं हे घडणार नाही. म्हणजे ह्यामुळे बॉलर्सचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. खूप महत्वाचा पॉईंट. त्याच्यामुळे तो काय होतो की तो दुसरा बॉल टाकताना स्वतःच विचार करतो की हे चुकीचं, ही जर चूक नाही केली तर पुढच्या चुका घडणार नाही. त्याच्यामुळे फास्टर्सवर धोनीचा कॉन्फिडन्स खूप आहे. समस्या सांगत बसत नाही, तो त्याच्यासाठी उपाय फक्त सांगतो की बाबा हे असं केलं असं बरं होईल, तुझी इच्छा. त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स अजून बिल्ड होतो आणि टीम वर्क मध्ये त्याचा सहभाग वाढतो. हे धोनीचं कौशल्य मानायला पाहिजे आपण.
करेक्ट. आणि अर्थात तुझा आधार आहे तो जसं आता पूनम म्हणाली की तो आधार अत्यंत महत्वाचा आहे की माझ्या कॅप्टनचा माझ्यावरती विश्वास आहे. 1 ओव्हर नाही चाललो, 2 ओव्हर नाही चाललो, पण मात्र आता मला प्रूफ करून दाखवायला सर्व हे खूप मेंटली खूप गरजेचं असतं अशा मॅचेसमध्ये. खूप गरजेचं असतं, कारण तुम्ही जर फास्टर्सला कुठलाही समोरचा बॅट्समन मारत असलाय तर तुम्ही बॉलरला मॉरल बूस्ट करायला हवं. अशा परिस्थितीत मॉरल बूस्ट नाही केलं तुम्ही की ये मत डाल, ये डाल, ये गलती क्यों कर रहा है, त्याच्यावर जर चिडला तुम्ही तर त्याचा तो आधीच डिस्टर्ब असतो, त्यात परत अजून डिस्टर्ब करणार तुम्ही. हे न करता धोनी उलट काम करतो की त्याला आधी काय घडलं ते नाही सांगत की हे नाही केलं तर तू व्यवस्थित टाकू शकतोस. ह्या त्याला कॉन्फिडन्स तो वाढवत राहतो. त्यामुळे धोनीची स्ट्रॅटेजी त्याचमुळे कदाचित कॅप्टन कूल म्हटलं जातं. ऍब्सोल्युटली. आणि आज कॅप्टन कूल काय करतो याकडे करतं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि वी होप की सगळं व्यवस्थित होईल, त्याच्या रणनीतीप्रमाणे होईल. ही महत्त्वाची चर्चा जी आपण अशीच सुरू ठेवतोय. अनेक पैलू जे आहेत त्याच्या मॅचमधले आपण समजून घेणार आहोत. कॅप्टन कूल धोनीविषयी समजून घेणार आहोत. आणि अर्थात आता ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत पहिल्या 15 ज्या ओव्हर्स आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत, कदाचित निर्णायक देखील ठरतील. त्याविषयी बोलूयात छोट्याशा ब्रेक नंतर.